जो चौका षटकार आला तो कदाचित निर्णायक साबित होऊ शकतो, कारण जे मोमेंटम हवं होतं ते मोमेंटम मिळाले सावरली संघाला. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय पहिलं षटक घेऊन हर्षद चौगळे आणि बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय भावेश सावंत आणि त्याच्या बरोबरीने असेल विक्रांत आणि भावेश सावंत, दोन्ही यंगस्टर्स लवजी संघाकडून मैदानामध्ये दाखल झालेत. 18 चेंडू आणि 44चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. बॉल द्या सन्मान्य परेश ठोंबरे साहेबांकडून वारंवार पारितोषिक येत आहेत. आता भावेश सावंतच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला चारही संघाचे संघनायक आपण या व्यासपीठावरती. परेश ठोंबरे साहेबांकडून भावेश सावंतच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि जर विकेट षटकार हॅट्रिक मारली तर 5000चं कॅश प्राइज आहे. साहेबांकडून 3च्या सुमारास त्यांचं एटीएम खुलं झालंय. मॅच ऑन. 18 बॉल 44 ची गरज आणि पहिलाच बॉल वरती विकेट घेण्याचे चान्सेस आहेत. आणि इथे काय घडलं, जो अंदाज पाहिजे होता तो अंदाज बांधलाच नाही आदित्यने. 2 धावा मिळतील आणि या 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतायत 2 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती विकेट घेण्याचे चान्सेस क्रिएट झाले होते. हर्षदने पहिल्याच बॉलवरती चान्स मिळवला होता. आदित्य अंदाजच आला नाही त्याला, परंतु आता भावेशला काहीतरी करून दाखवावं लागेल, कारण पहिल्याच बॉलवरती मिळाले जीवनदान त्याला. काय फटका खेळण्यात आला होता, परंतु सरळ वेध घेतला विक्रांतचा या बॉलने. तिथे सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना बघायला मिळाली. आणि परेश ठोंबरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. माझ्यासाठी त्यांचं देखील धन्यवाद. परंतु प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज आहे ते भावेश सावंतला. आणि षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक आहे ते 5000चं. चला चारही संघाचे संघनायक आपण या व्यासपीठावरती. जांभरुंग संघाचा आलाय, धामणी संघाचा देखील आलाय. चला बीड संघाचा कॅप्टन आपण या, कारण कुंभिवलीचा देखील आलाय. या बीड संघ आपण लगेच या. बीड संघाकडून मनीष देशमुख चिठ्ठी घेईल, कारण बीड संघ ऑन द वे. थोड्याच वेळात आपण हा चिठ्ठीचा कार्यक्रम करणार आहोत. 5 धावा. इथे कव्हरच्या दिशेने फटका तर फसलाय आणि बाद व्हावा लागेल ते विक्रांतला. पहिला धक्का लागलाय तो लवजी संघाला या मॅच मध्ये. या मॅच मध्ये सगळ्यांच्या नजरा असतील त्या भावेश सावंत वरती. भावेश कसा खेळतोय, कारण मोठं टार्गेट आहे आता. 44चा पाठलाग सुरू आहे. 5 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 39 बनवायचे उर्वरित बॉल वरती. परंतु आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय ओमकार सगळ्याच बॉलरवरती आक्रमण चढवलं सावरली संघाने, परंतु हर्षल काय गोलंदाजी करतोय. 4 चेंडू त्याने टाकलेत, 5 धावा आणि 1 विकेट देखील त्याला मिळतीये. चांगलं कमबॅक या मॅच मध्ये सावरली संघाचं. मागच्या दोन्ही मॅच मध्ये शेवटच्या बॉल वरती त्यांना विजय मिळालाय. 39 ची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. 5 धावा धावफलकावरती आल्यात.
ओमकार स्ट्रायकर एंडला. लोअर फुल टॉस बॉल पाठीमागच्या दिशेने शॉट फाईन लेगला. डायरेक्ट हिटची संधी होती परंतु पॉपिंग क्रीज मध्ये भावेश पोहोचतोय. 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. या बॉलवरती मोठा फटका यायला पाहिजे कारण भलं मोठं समोर लक्ष आहे. आणि इथे शेवटच्या बॉल वरती मी मगाशी उल्लेख केला की षटकार हवाय आणि षटकार आलाय. 6 धावसंख्येने षटक संपले पहिलं आणि 12 धावा धावफलकावरती येत आहेत. थँक्यू डीजे. आणि परेश ठोंबरे यांच्या एटीएम मधून 500 आता मायनस होतील कारण मारला एक षटकार तो भावेश सावंतने. परेश ठोंबरे आणि परेश ठोंबरेचं या ठिकाणी आगमन देखील झालंय. लवजी संघाला ते चीअर करतायत परंतु भावेशने मॅच जिंकून दिली ना तर त्यांचं बक्षीस देखील मोठं असेल. परेश ठोंबरे आता ते इकडेच आलेत म्हणजे अजून बक्षीस लावली जातील. आणि त्याचा स्कूलमेट आहे भावेश सावंत. त्याच्यावरती तो बक्षिसाची उधळण करतोय. आता चिठ्ठ्या तयार केल्या जातील. थोड्याच वेळात चिठ्ठीचा कार्यक्रम असेल. त्याची पहिली चिठ्ठी निघेल तो अंतिम 3 मध्ये जाईल. आणि संतोष जोरकर जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण त्वरित या. काही सूचना आपण करणार आहोत सगळ्या टीम्सला सो त्यासाठी या आपण. लोअर फुटॉस बॉल चांगला फटका अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव मिळते. या बॉलवरती लवजी संघाला 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 44 चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 16.91च्या सरासरीने 11 बॉल आणि 31 ची गरज आहे. 11 बॉल 31 हे समीकरण या मॅच मध्ये. भावेश स्ट्रायकर एंडला आता आलाय सागरच्या विरोधामध्ये. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट पुल करायचा होता परंतु अलॉंग द कार्पेट बॉल जातोय लॉंग ऑनला. गौरव तिथे आहे. 1च धाव मिळेल भावेशला. या बॉलवरती 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. टार्गेट कठीण बनत चाललंय कारण 10 बॉल आणि आता 30 ची गरज आहे. 10 बॉल 30 हे समीकरण. प्रत्येक बॉल मागे 3 ची धावगती आहे. आणि इथे चांगला फटका आहे. ओमकारच्या बॅटमधून आला हा उत्तुंग असा लॉंग ऑनला षटकार आणि अंतर कमी केलं जाते. आता 24 ची गरज. थँक्यू. आणि नो लुक शॉट बघायला मिळाला तो ओमकारचा. त्यांनी बघितलं देखील नाही बॉल कुठे मारलाय मी. फटका चांगला होता. ताकद होती. एलिव्हेशन होतं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेले. 6 धावसंख्येसाठी अजून एक गरज आहे ती 9 चेंडू आणि 24 धावसंख्येची. 9 बॉल 24 हे समीकरण या मॅच मध्ये. या 3 बॉल वरती किमान 2 मोठे फटके यायला पाहिजेत लवजी संघाचा जर विचार केला. परंतु दुसऱ्या बाजूला सावरली संघाचा विचार केला तर म्हणत असेल की या 3 बॉल वरती 1 विकेट यायला पाहिजे. एखादी विकेट आली दोघांची पार्टनरशिप जर फुटली तर मग सावरली संघ देखील कमबॅक करू शकतो या सामन्यामध्ये. मॅच ऑन. 9 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. 9 बॉल 24 क्वालिफायरची मॅच. अंतिम 5 मध्ये कोण जाणार 5वा संघ ठरेल. चांगला बॉल पंचांचा तिथे व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड होतीये. 21 धावा धावफलकावरती आल्यात आता. 9 चेंडू 23 हे समीकरण. 9 बॉल 23 या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सामना लवजी संघाला. खुला टाकला होता बॉल पॉइंटच्या दिशेने. तिथे फिल्डर आहे. 1 धाव मिळते. या बॉलवरती 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 8 चेंडू आणि 22 ची गरज आहे. अर्धा टप्पा तर गाठलाय. अजून अर्धा टप्पा गाठायचे म्हणजे अजून इथून 22 बनवायचे 8 बॉल मध्ये.
8 बॉल 22 हे समीकरण. हे 2 बॉल या मॅचचे महत्वाचे आहेत. हे 2 बॉल चांगले जो खेळेल तो संघ पुढे जाताना दिसेल तुम्हाला. 8 बॉल 22 हे समीकरण या मॅच मध्ये. सागर तयार होतोय. इथे बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग झाली स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये सागर तांबडे करत असताना एक अनुभवी गोलंदाज. एकच धाव मिळते ती 22 ला या बॉल वरती. 7 बॉल आणि आता गरज असेल ती 21 धावसंख्येची. 7 बॉल 21 हे समीकरण. या बॉल वरती मोठा फटका मारायला पाहिजे ओमकारने. अंतर आणखी कमी होईल परंतु हे अंतर जर असंच राहिलं तर मग सामना कठीण देखील होऊ शकतो. 7 बॉल 21 हे समीकरण या मॅच मध्ये. ओमकार स्ट्रायकर एंडला. लोअर फुल टॉस बॉल आहे. वाईडिश लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या गॅप मध्ये गौरवच्या आवाक्याच्या बाहेर बॉल आलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आणि या 4 धावसंख्येने दुसरं षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय. एकूण 27 धावा 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी लौजी संघाला. आणि जो आता हा सामना जिंकेल तो किमान एका ट्रॉफीचा हकदार असेल या स्पर्धेमध्ये. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. जो संघ जिंकेल किमान एक ट्रॉफी त्याला मिळेल. अंतिम 5 मध्ये संघ पोहोचेल. लौजी संघ काल देखील हालच्या स्पर्धेमध्ये अंतिम 5 मध्ये पोहोचलाय. सलग दुसऱ्या रात्रीमध्ये अंतिम 5 मध्ये बोलण्याचा विक्रम आपल्या नावावरती करेल का संघ, याची उत्सुकता आता वाढू लागले. शेवटचे 6 बॉल 17 ची गरज परंतु भावेश सावंत जोपर्यंत क्रीज वरती आहे तोपर्यंत काहीही घडू शकते या सामन्यामध्ये. बॉलिंग साठी येतोय साहिल. साहिल घोसालकर मागच्या मॅचचा सामनावीर. साहिल आलाय बॉलिंग करण्यासाठी. लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये परंतु तिथे काय घडतंय. तिथे आल्या 4 धावा आणि पहिला बॉल वरती मोठा फटका गरजेचा होता. आलाय भावेशच्या बॅट मधून आणि आता समीकरण बदलेल. शेवटचे 5 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. यांच्याकडून जर षटकार मारला भावेशने तर 500चं कॅश प्राइज आहे. 500चं कॅश प्राइज ऑलरेडी जिंकले त्यांनी. 5 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. 5 बॉल 13 हे समीकरण या मॅच मध्ये. येथे आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न परंतु बाहेरची खेळणारी कॅश ड्रॉप. कॅश ड्रॉप या निर्णायक क्षणाला कॅचेस विन द मॅचेस. कित्येक सामन्यामध्ये ज्या ज्या वेळेस संघ कॅच सोडतो त्या त्या वेळेस पराभवाच्या दिशेने वाटचाल करतो असं दिसलंय परंतु भावेशला मिळते इथे जीवनदान. स्वतःवरती तो नाराज होता. आता 4 बॉल आणि गरज आहे ती 12 धावसंख्येची. 4 बॉल 12 हे समीकरण. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोणता संघ प्रयत्न करेल, कोणता संघ कोशिश करेल या सामन्यामध्ये सामना जिंकण्यासाठी. शेवटची लढत या पोलची. 2 बलाढ्य टीम दरम्यान ही मॅच आहे. 4 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. इथे हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला खेळण्याची संधी होती. हलकीशी अपील मैदानावरती होत असताना बघायला मिळाली आणि ओमकार मात्र परततोय या सामन्यामधून डगआउटच्या दिशेने आणि समीकरण असेल 3 बॉल आणि गरज आहे ती 12 धावसंख्येची. नवनाथ मामुनकरला आपल्या क्रिकेटच्या करिअर मधल्या सगळ्या इनिंग आता आठवाव्या लागतील. त्यांनी कोणते कोणते सामने जिंकून दिले लौजी संघाला, कोणत्या कोणत्या इनिंग त्याने दाखवल्या, हे सगळं काही इतिहास त्याला आता आठवावा लागेल या मॅच मध्ये. कारण गरज आहे 3 बॉल आणि 12 धावसंख्येची. एक मोठा फटका आता गरजेचा आहे कारण 3च बॉल शिल्लक आहेत आणि जर हा बॉल डॉट आला तर मग 22 वरती प्रेशर येईल परंतु या बॉल वरती जर मोठा फटका आला तर मग मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाताना दिसेल. 3 बॉल 12 हे समीकरण. चांगली गोलंदाजी करतोय तो.
साहिल घोसालकर. आणि इथे पुनश फटका फसलाय. गौरव पुनश बॉल खाली आलाय आणि नवनाथ मामुनकरला देखील परतवलाय ते साहिल घोसालकरने. दोन बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. हिमांशू बॅटिंग करण्यासाठी दाखल होतोय. 2 बॉल 2 षटकार. आता भावेश नॉन स्ट्रायकर एंडलाच असेल. भावेशच्या नावाची चर्चा नसेल, चर्चा असेल ती हिमांशूच्या नावाची. आपल्या नावासमोर एक वेगळी टॅग लाईन तो जोडेल का, वेल फिनिश करून सामना देईल का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आता 2 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. लवजी की सावरोली. यानंतर चिट्ट्या उडवणार आहोत आपण, ड्रॉ करणार आहोत 5 टीम दरम्यान. ABCDE अशा सिक्वेन्सनेच मॅच असतील. जर ए ची चिठ्ठी निघाली तर BCDE असा सामना असेल. जर बी ची चिठ्ठी निघाली तर AC आणि DE असा सामना असेल. जर सी ची चिठ्ठी निघाली तर AB आणि DE असा सामना असेल. आणि जर डी ची निघाली तर AB आणि CE हा सामना असेल. आणि जर ई ची निघाली तर मग AB आणि CD असा सामना असेल. ही सिक्वेन्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि ते हाफ ट्रॅकर बॉल फटका तर फसलाय. संधी आहे तिथे. रिव्ह्यू घेण्यात आलाय, चेक केलं जाईल आता. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी म्हणजे आता सामना ऑलमोस्ट सावरोली संघाच्या बाजूने झुकलाय. आज खरं तर लक फॅक्टर घेऊनच आलाय सावरोली संघ, कारण दोन्ही सामन्यामध्ये त्यांना शेवटच्या बॉलवरती विजय मिळाला. परंतु या मॅचमध्ये एक चांगलं टार्गेट सेट झालं आणि त्याचा बचाव करत असताना टीमने देखील चांगला परफॉर्मन्स केला. 1 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत काहीही आपण सांगू शकत नाही. एखादा खराब बॉल आला ना तर मग मजा येईल सामन्यामध्ये. आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो सावरोली संघाने. अन्वी 11 या नावाने अर्थातच संघ खेळतोय आणि केला त्यांनी अंतिम 5 मध्ये प्रवेश. आणि हार्ड लक असेल म्हणजे लवजी संघ